तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे ललित चव्हाण. आणि तुम्ही पाहत असालच समोर माझ्या 2 वहिन्या आणि माझे बायको मस्त नटून थटून कुठं निघाल्यात. तर त्या निघाल्या आहेत गौरी आणायला. तर आज गौरी येत आहेत मित्रांनो. तर चला तर फटाफट आपण आपल्या गौरी आणूया. यंदा कर्तव्य आहे मयुरी चव्हाण. चव्हाणवाडीतल्या गौरी घेऊन जाताना सगळ्या चव्हाणवाडीतल्या महिला मंडळ, आज गौरीचं आगमन आहे, त्या गौरी घेऊन आलेल्या आहेत चव्हाणवाडीतल्या सगळ्या महिला मंडळ. गौरींना सायली आत्तूने आमच्या पकडले आहेत. एकांशी आत्तू, चव्हाणवाडी महिला मंडळ पथक. शंकरांना माझ्या बायकोनी पकडले आणि गौरींना आत्तूनी एकांशा. पाठीमागे पण एक गौर आहे लता काकीची आमच्या. आणि आमची मीरा बघा, मीरा मीरा जोरात 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 आवाज येऊ दे. गौरीची आरती करतायत. पहिलं जे घर आहे वाडीतलं, सो भावादादाचं घर आहे आपल्या. सो दोन्ही गौरीचं आरती चालू आहे. तर तुम्ही पाहिलं असेलच त्या स्टार्टिंगला आपल्या गौरी नदीवरनं आलेल्या आहेत आणि आपल्याचं घर आहे दारखोलातलं दीपुता त्यांचं घर, तिथे गौरी आलेल्या आहेत. आता या गौरींचं पूजन होणार, गौरींना साडी नेसवणार, त्याचं पूर्ण अलंकार आभूषण घालणार आहेत. तर चला आतमध्ये दाखवतो तुम्हाला गौरी कशा सजवतात. तर गौरींना आता साडी नेसवणार आहेत वाडीतील माझ्या सगळ्या काक्या आणि वहिन्या.
o'clock midnight. सूप भरायचं काम सुरू आहे. आई, माझी बायको, मोठी वहिनी, काकी, वहिनी आणि पप्पा. तिकडे सचिन फळं अजून गोळा करतोय. तर माझ्याकडे काम आलंय पूर्ण हे करंडा फणी भरायचं. अशा पॅकेटमध्ये भरायचं आहे. आता वाजलेत रात्रीचे जवळजवळ 12. फळं भरण्याचं काम चालूच आहे. नुसती फळच फळ आहे, फळच फळ. सूप कमी आणि फळं जास्त दिसत आहे. किती सूप भरली? झोप आहे. तर इथे अशी सूप आपली भरून झाली आहेत. ह्या साईडला लावण्याची आहे, या साईडला प्रीतमची. The next day. तर रात्रीचे आपण सूप भरले होते. ते पप्पांनी असं एका पांढऱ्या कपड्यामध्ये मस्त त्याला आता फिट केलेले आहे. तर हा एक बांधून झालेला आहे, हा अजून एक बांधायचा आहे. मग सचिन आणि मी तो डोक्यावर घेणार आहे. पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही आहे. फोटोशूट झालेलं आहे. मध्ये थोडेसे 2-3 फोटो टाकेन. तर मे बी आपल्याला गाडी काढावीच लागेल. तर गाडीने आपण घेऊन जाऊया. तर हा असा माझा लुक आहे. मस्त कुर्ता घातलेला आहे आणि ही बायको माझी फुल नटली. आणि कॅमेरा आता हँडल करणार आहे कॅमेरामन शैलेश चव्हाण. खूप जड आहे मित्रांनो, खूप जड. तर वौशे दोन्ही पण आणलेत, प्रचंड जड आहेत. हाय होय टिल्लू माझी. मोठी वहिनी ववसते गौरीला. आता माझी काकी गौरीला ववसते. आता माझी आई गौरीला ववसते. एक गौर पूजून झालेली आहे, अजून 4 गौरी बाकी आहेत मित्रांनो. तिसरी गौरकडे आलोय आपण आणि गणपतीची मूर्ती बघा, काय मस्त अशी मूर्ती, सुबक देखणी. समई पण बघा किती मोठी आहे. आणि ही गौर.
कव्हर झालेत, अजून 2 कव्हर बाकी आहेत. आणि पाऊस काय कमी होत नाही. पाऊस आम्ही जेव्हा बाहेर पडतोय ना तेव्हा नेमका पाऊस येतोय. 4थ्या गवर जवळ आलेलो आहे, अजून 1 गवर बाकी आहे. तर ही आपली लास्ट गौरी आपल्या घरातली, म्हणजे विजयदादाची आणि दत्तादाच्या घरातली गौर मस्त अशी सजवलेली आहे. आणि गणपती बाप्पा बघा. आता घरातल्या देवाला लावण्य वाण देणार आहे. लावण्य आणि प्रीतम वहिनी पद्मावती देवीला वाण द्यायला जात आहेत. तर तुम्ही पाहिलं असेलच आता अशा प्रकारे व्यवसाय झाला आहे लावण्याचा. फायनली 3 वर्ष लागले व्यवसायाला. आधीमध्ये थोडी पर्सनल कारणं, एकांश अशा सगळ्या गोष्टीमुळे व्यवसाय राहिला होता. तो जुळवून आला यावर्षी 2021मध्ये लग्न झालं. तर आज बेत आहे थोडा, गौरी आहेत आणि आज वार पण आला, तर कोकणातली पद्धत. तर चला फटाफट जेवणात आठव भेटतो आणि संध्याकाळी मावशीकडे जाणार आहे. तर डायरेक्ट संध्याकाळी भेटू शकतो. या आमच्या मंडळी डान्स करणार आहेत. मित्रांनो, तुम्ही जे आता बघताय ना गौरी गणपती, ती माझ्या आझोळची गौरी गणपती आहे. आणि आम्ही दोघं आता माझ्या आझोळच्या गौरीला वाण देण्यासाठी आलेलो आहोत. आणि ही माझ्या मामाची बारकी मुलगी. काय नाव आहे तुझं? काव्या ना. आणि अर्णव. तर आज इकडे पूजा आहे सत्यनारायणची. नगर तर लावण्य माझ्या आजोळी आले, तर माझ्या आजीला वाण देताना. ही माझी मामी, मोठी मामी, संतोष मामा आणि हा पिंटू मामाचा मुलगा. बोल असं नाही बोलत, बोल बोल. ही सगळी माझ्या आजोळकडची फॅमिली, सगळे मामा मामी त्यांची मुलं, मामा मामी, आजी, मामा मामी, तिकडे आमची माझी आजी, अजून एक आजी. तर आजोळी खूप मोठा माझा प्रपंच आहे. आम्ही एकदा मे महिन्यात येणारच आहे, दरवर्षी बोलतो, पण एकदा मे महिन्यात येणार तेव्हा दाखवेल पूर्ण घर. आणि सगळ्यात मोठी मामी राहिली माझी. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. 9:15 झालेले.
फुल पाऊस आहे, म्हणजे सावर्डा ते खारवता फुल पाऊस आहे. जस्ट माझ्या मावशीच्या घरी आलेलो आहे आणि माझ्या मावशीच्या घरातला गणपती आणि गवर आणि आजच्या दिवसापुरतं माझ्या वाईफचं हे माहेर आहे. मस्त असा गणपती आणि गवर. मावशीची गवर बघा मस्त सजवलेली आहे, पारंपरिक पद्धतीचं मुखवटा आहे. तर मावशीचा बेत बघा मस्त आमच्यासाठी, म्हणजे लावण्यासाठी, एकांसाठी आणि माझ्यासाठी मस्त अशी चिकन बिर्याणी, फ्राय चिकन आणि एकांशला नळी भाऊ. मस्त असं बिर्याणीचा वास तर मस्त येतोय. तर ताटामध्ये बघा बिर्याणी, काकडी, लिंबू, मटण आणि चिकन फ्राय. तर फटाफट टेस्ट करूया. पहिले बिर्याणी टेस्ट करूया. वा, एक नंबर चिकन बिर्याणी आहे. वडा आणि मटण पण बघूया. छान. रात्रीचे 12 झालेत. गौरीचा दुसरा दिवस आहे. तर गौरी जागवण्याचा आणि गौरीची एक वेगळी काहीतरी पद्धत आहे मावशीची. तर एक वेगळी काहीतरी पद्धत आज बघायला भेटलेली आहे. आमच्या गावात तर गौरीचे कान उघडणी करतात एखाद्या परातीवरती चमचे घासून. बट ही माझी मावशी जिथे राहते चिपळूणमधील खरावते गाव आहे, तिथे ही पद्धत आहे. तर हौजी खेळायचा ठरलेलं आहे फायनली. उनो आहेत, त्याची हालत एकदम बेकार आहे त्या पत्त्यांची. तो उनो कॅन्सल झालेला आहे. लावण्या, ऋतुजा, काका, मावशी आणि केतकी. मी नाही खेळते. बघे जल्दी पाय झाली. मस्त असा हौजीचा गेम रंगलाय. ऋतुजा फटाफट क्लिक मारते. लागला केतकीला 68 लागला. 77 पण लागलाय. व ऋतुजाला दोन्ही पण लागले. लकी. तर अशा प्रकारे ऋतुजाला फुल हौजी, फुल मजा. 5 दिवसाच्या विसर्जन सुरुवात झालेलं आहे. काल रात्री तुम्ही बघितलं असेलच, वौसा झाला. त्याच्यानंतर मावशीच्या गावी गेलो, खूप सारी धमाल मस्ती केलेली आहे. आणि तिथून आता आमचं 5 दिवसाच्या गणपती विसर्जन सुरू झालेलं आहे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती राहतील, एक आमचा आणि एक शैलेश यांचा. चला मिरवणूक एन्जॉय करा मित्रांनो. सावंतवाडीतले सगळ्या महिला मंडळ, वैभवी वहिनीची गवर, वैभवी वहिनीने गवर घेतली. नदीजवळ आलेलो आहे. तुम्ही बघू शकता आता बाप्पाची शेवटची आरती आणि विसर्जन होणार आहे.
तर बाप्पाची आरती अशा प्रकारे झाली आणि एकांशला पाण्यात जायची घाई पूर्ण आहे.